नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल रेसिपी कवड्याचा शिरा आणि भगरीचे डोसे। त्यासाठी मी 1 पाव किलो कवडं घेतलेलं आहे, त्याची साल काढून बारीक त्याचे काप करून घेतलेले आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि कढईमध्ये थोडं तूप टाकून कवड्याच्या फोडी त्यावर चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि एक वाफ आणून घ्यायचे आहे। आणि हे पहा, कवडं मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आता थोडी झाकून ठेवून एक वाफ आणून घ्यायची आहे। आणि हे भगर आहे, मी रात्रीच मुरू घालून ठेवलेलं होतं आणि हे पहा मिक्सरला वाटून घेतल्यावर पेस्ट आपली अशी झालेली आहे। डोश्याच्या पिठासारखी भगरीची पेस्ट करायची आहे। आणि त्याच भांड्यामध्ये शिजलेलं कवडं टाकून घेतलेलं आणि 2 विलायच्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला ते फिरून घ्यायचं आहे। कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं, त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे आणि हे वाटलेलं कवड्याचं मिश्रण त्या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं शिजून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये थोडं दूध टाकून घेतलेलं आहे। दूध टाकल्यावर मिश्रण पुन्हा परतून घ्यायचं आणि पहा, दूध टाकल्यावर आपलं मिश्रण असं दिसत आहे। आणि चवीनुसार आपल्याला आवश्यकतेनुसार साखर घालून घ्यायची आहे। आणि आमच्याकडे याला गुळशेलं असे म्हणतात आणि हे उपवासासाठी अतिशय छान आहे। आणि हे पहा, असा हा कवड्याचा शिराच म्हणजे गुळशेळं बनलेलं आहे। आता आपण डोसे करूया। डोश्यासाठी तवा आधीच गरम होता, त्यावर थोडं तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे डोश्यासाठी तयार असलेलं पीठ तव्यावर पसरून घ्यायचं आणि पहा, असा आपला डोसा तयार होत आहे। मिश्रणामध्ये थोडं मी मीठ घातलेलं आहे, तुम्हाला पण उपवासासाठी लागणारे जे मीठ असते सेंधे मीठ ते तुम्ही घालू शकता। आणि हे पहा, असे आपले डोसे तयार झालेले आहे आणि मी केळीच्या पानावर ते सर्व केलेले आहे। पहा किती छान असे डोसे आणि कवड्याचा शिरास म्हणजे गुळशेलं दिसत आहे। हे उपवासासाठी अतिशय बेस्ट ऑप्शन आहे। नवरात्र सुरू असल्यामुळे हे तुम्ही करून पहा आणि याचा आस्वाद घ्या। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा। धन्यवाद।